60व्या वर्षानंतर रोगमुक्त आयुष्य जगणे ही केवळ कल्पना नाही, तर योग्य आहार, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने खाल्लेल्या काही साध्या पदार्थांमुळे ते पूर्णपणे शक्य होऊ शकते. दुर्दैवाने बहुतेक लोकांना हे माहीतच नसते की शरीर आजारी पडते ते वयामुळे नसून चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे. कारण 60 वर्षांचे शरीर कमजोर नसते, तर दुर्लक्षित असते. शरीराला जे हवे ते न देता आपण जे सोपे वाटते ते देतो आणि मग रोग वाढतात. संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पचन बिघाड, थकवा, झोप न लागणे, विस्मरण, डोळ्यांची कमजोरी हे सर्व वयाचे लक्षण नाहीत, तर आतून रिकाम्या झालेल्या शरीराची हाक आहे. म्हणूनच अनुभवी वैद्य आणि आहारतज्ज्ञ सांगतात की 60व्या वर्षानंतर औषधांपेक्षा अन्न अधिक प्रभावी ठरते. पण ते अन्न योग्य असले पाहिजे. सर्वात आधी समजून घ्यायची गोष्ट म्हणजे सकाळचा पहिला घास. कारण सकाळी खाल्लेले अन्न थेट शरीराच्या पेशींवर परिणाम करते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत भिजवलेले बदाम खाल्ल्यास मेंदूची कमजोरी कमी होते, स्मरणशक्ती वाढते आणि हृदयाच्या नसा मजबूत होतात. पण फक्त खाणे नाही, तर नीट चावून खाणे फार महत्त्वाचे असते. अनेक लोक घाईत बदाम गिळतात, नीट चावत नाही, त्यामुळे फायदा मिळत नाही. त्यानंतर भिजवलेली काळी मनुका रक्त स्वच्छ करण्यास मदत करते, शरीरातील साचलेले विषारी घटक बाहेर टाकते आणि थकवा कमी करते. विशेषतः 60 वर्षानंतर ज्या लोकांना चक्कर येणे, हातपाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी मनुके अतिशय उपयुक्त ठरते. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळचा नाश्ता. अनेक जण या वयात नाश्ता टाळतात किंवा फार हलका घेतात. पण शरीराला सकाळी ऊर्जा न मिळाल्यास दिवसभर आजार वाढत जातात. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये नाश्त्यात घेतल्यास पचन सुधारते, साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यासोबत थोडेसे तूप घेतल्यास सांधे मजबूत राहतात आणि शरीराला आवश्यक स्निग्धता मिळते. तूप म्हणजे चरबी नसून ते औषध आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. पुढे येते भाज्यांचे महत्त्व. बहुतेक लोक भाज्या फक्त जेवण पूर्ण करण्यासाठी खातात, पण त्या योग्य प्रकारे शिजवल्या नाहीत तर फायदा होत नाही. हिरव्या पालेभाज्या अर्धवट शिजवून खाल्ल्यास त्यातील जीवनद्रव्य टिकून राहते. विशेषतः शेवगा, पालक, तांदूळजा या भाज्या रक्त वाढवतात, हाडे मजबूत करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. 60 वर्षानंतर प्रतिकारशक्ती कमी होते असे म्हणतात, पण योग्य भाज्या खाल्ल्यास ती पुन्हा बळकट होऊ शकते. पुढे कडधान्यांचा विषय येतो. अनेक जण कडधान्य खाण्याने पोट फुगते म्हणून टाळतात, पण योग्य भिजवून आणि उकडून खाल्ल्यास कडधान्य रोगमुक्तीचे मोठे साधन ठरतात. मूग, हरभरा, वाटाणा हे स्नायूंना बळ देतात आणि रक्तातील साखर संतुलित ठेवतात. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी योग्य प्रमाणात कडधान्ये घेतल्यास औषधांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. पुढील अत्यंत दुर्लक्षित पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. 60 वर्षानंतर जास्त मीठ शरीरात सूज, रक्तदाब आणि हृदयावर ताण निर्माण करते. पण पूर्णपणे मीठ बंद करणेही चुकीचे आहे. नैसर्गिक मीठ मर्यादित प्रमाणात घेतल्यास शरीरातील खनिज संतुलन योग्य राहते. त्यानंतर पाण्याचा विषय येतो. अनेक वृद्ध लोक तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पितात, पण तहान लागणे म्हणजे शरीर आधीच कोरडे झालेले असते. वेळच्या वेळी कोमट पाणी पिल्यास मूत्रपिंड स्वच्छ राहतात, सांधेदुखी कमी होते आणि त्वचा तजेलदार राहते. 60 वर्षानंतर त्वचा कोरडी होणे हेही पाण्याच्या कमतरतेचे लक्षण आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम असा होतो की शरीर हळूहळू स्वतःला दुरुस्त करू लागते, रोग कमी होऊ लागतात, थकवा कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. पण लक्षात ठेवा की हे सर्व एका दिवसात घडत नाही. सातत्य आवश्यक आहे, कारण शरीराला वेळ द्यावा लागतो. भाग 1 चा सारांश असा की योग्य सकाळची सुरुवात, नैसर्गिक अन्न, योग्य प्रमाण आणि संयम या 4 गोष्टी 60व्या वर्षानंतर रोगमुक्त आयुष्याची पायाभरणी करतात. पुढील भागात आपण अशा काही विशेष
पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत की जे 90% लोकांना माहीतच नाहीत आणि जे शरीराला आतून तरुण ठेवतात. आता हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की 60व्या वर्षानंतर शरीराला आजारांपासून मुक्त ठेवण्यासाठी फक्त पोट भरणे पुरेसे नसते, तर प्रत्येक घास शरीराच्या आत काय काम करतो हे जाणून घेणे गरजेचे असते. कारण अनेक लोक रोज जे खातात ते पोट भरते खरे, पण पेशींना पोषण देत नाही. म्हणूनच औषधे चालू राहतात आणि रोग संपत नाहीत. अनुभवी वैद्य सांगतात की 60 वर्षानंतर काही विशिष्ट पदार्थ असे आहेत जे नियमित आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीर हळूहळू स्वतःची दुरुस्ती करू लागते. सर्वात आधी येते भिजवलेले धान्य, विशेषतः भिजवलेली ज्वारी किंवा भिजवलेला तांदूळ. हे धान्य रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी शिजवून खाल्ल्यास पचन अगदी सौम्य होते, आतडी स्वच्छ राहतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास हळूहळू नाहीसा होतो. बद्धकोष्ठता हा अनेक रोगांचा मूळ कारण आहे हे बहुतेक लोकांना माहीत नसते. पुढे येतो ताकाचा विषय. 60व्या वर्षानंतर दूध अनेकांना जड जाते, पण ताक शरीरासाठी अमृतासारखे ठरते. जेवणानंतर थोडेसे ताक घेतल्यास पचन सुधारते, पोटातील चांगले जंतू वाढतात आणि सूज कमी होते. विशेषतः ज्यांना गॅस, आम्लपित्त, पोट फुगणे यांचा त्रास असतो त्यांच्यासाठी ताक अत्यंत उपयोगी आहे. पण ताकात मीठ जास्त घालणे टाळले पाहिजे. पुढील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे डाळींचे पाणी. अनेक लोक डाळ शिजवल्यानंतर त्याचे पाणी फेकून देतात, पण तेच पाणी शरीरासाठी फार उपयुक्त असते. त्यात प्रथिने आणि खनिजे असतात जे स्नायूंना बळ देतात. 60 वर्षानंतर स्नायू झपाट्याने कमजोर होतात, पण डाळींचे पाणी नियमित घेतल्यास ही कमजोरी कमी होऊ शकते. पुढे येतो तेलाचा विषय. बहुतेक लोकांना वाटते की तेल म्हणजे आजार, पण चुकीचे तेल आजार देते आणि योग्य तेल औषधासारखे काम करते. मर्यादित प्रमाणात शेंगदाणा तेल किंवा तिळाचे तेल वापरल्यास सांधे मऊ राहतात, त्वचा कोरडी पडत नाही आणि शरीरातील वात संतुलित राहतो. पुढील अत्यंत दुर्लक्षित पण प्रभावी घटक म्हणजे मसाले. अनेक जण मसाले टाळतात, पण योग्य मसाले योग्य प्रमाणात घेतल्यास ते औषधांपेक्षा प्रभावी ठरतात. हळद रक्त शुद्ध करते, जिरे पचन सुधारतात, धने शरीरातील उष्णता संतुलित ठेवतात. पण हे सर्व मसाले भाजून किंवा अतिप्रमाणात वापरल्यास नुकसान होते. त्यामुळे संयम आवश्यक आहे. पुढे येतो फळांचा विषय. 60 वर्षानंतर अनेक लोक फळे कमी खातात कारण गोड चव टाळावी असे वाटते, पण सर्व फळे सारखी नसतात. डाळिंब रक्त वाढवते, पेरू पचन सुधारवतो, सफरचंद हृदय मजबूत ठेवते. ही फळ योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात घेतल्यास औषधांची गरज कमी होऊ शकते. विशेषतः सकाळी किंवा दुपारी फळे घेणे अधिक फायदेशीर ठरते. रात्री फळे खाणे टाळावे. पुढे येतो भाजीपाला रसांचा विषय. अनेक लोक रस म्हणजे फक्त फळांचा रस असे समजतात, पण भाजीपाला रस 60 वर्षानंतर शरीरासाठी फार उपयुक्त ठरतो. गाजर, दुधी भोपळा, काकडी यांचा हलका रस शरीरातील सूज कमी करतो, मूत्रपिंड स्वच्छ ठेवतो आणि त्वचेला चमक आणतो. पण हे रस उपाशीपोटी न घेता थोड्या वेळाने घेतल्यास अधिक फायदा होतो. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्याची वेळ. योग्य अन्न चुकीच्या वेळेला खाल्ल्यास ते विषासारखे काम करते. उशिरा जेवण, रात्री जड अन्न, झोपण्यापूर्वी खाणे हे 60 वर्षानंतर गंभीर आजारांना आमंत्रण देतात. सूर्यास्ताच्या आधी हलके जेवण घेतल्यास शरीराला विश्रांती मिळते आणि झोप सुधारते. झोप सुधारली की अर्धे रोग आपोआप कमी होतात. या सर्व गोष्टी एकत्र केल्यास शरीरातील जडपणा कमी होतो, औषधांवरील अवलंबित्व कमी होऊ लागते आणि माणूस स्वतःला हलका, प्रसन्न आणि ऊर्जावान अनुभवतो. भाग 2 चा निष्कर्ष असा की 60 वर्षानंतर योग्य अन्न निवड, योग्य वेळ आणि योग्य प्रमाण या 3 गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर 90% आजार हळूहळू मागे हटतात. पुढील आणि अंतिम भागात आपण अशा काही सवयी आणि पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे फारच कमी लोक पाळतात, पण ज्यामुळे खरे अर्थाने रोगमुक्त आयुष्य शक्य होते.
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे की 60व्या वर्षानंतर रोगमुक्त होण्यासाठी फक्त काय खावे हेच नव्हे तर कसे खावे, कधी खावे आणि कोणत्या सवयी सोडाव्यात हे तितकेच निर्णायक ठरते. कारण अनेक लोक योग्य अन्न खात असूनही आजारी राहतात. याचे कारण त्यांच्या दैनंदिन सवयी असतात. सर्वात आधी चावण्याची सवय. बहुतेक वृद्ध लोक अन्न नीट न चावता पटकन गिळतात. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, अन्न अर्धवट पचते आणि त्यातून विषारी घटक तयार होतात. 60 वर्षांनंतर प्रत्येक घास किमान 32 वेळा चावणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे पचन सुधारते, आम्लपित्त कमी होते आणि शरीराला अन्नातील पोषण पूर्णपणे मिळते. पुढे येते उपाशीपोटी खाण्याची सवय. अनेक जण सकाळी उठल्यानंतर लगेच चहा किंवा काहीतरी खातात. पण सकाळी शरीराला प्रथम स्वच्छता हवी असते. कोमट पाणी, थोडेसे मध किंवा भिजवलेले घटक घेतल्यास आतडी स्वच्छ होतात आणि दिवसभर पचन सुरळीत राहते. पुढे येते अति खाण्याची सवय. 60व्या वर्षानंतर पोट पूर्ण भरून खाणे म्हणजे आजारांना आमंत्रण देणे. पोटाचा अर्धा भाग अन्नाने, चतुर्थांश भाग पाण्याने आणि उरलेला भाग रिकामा ठेवला तर शरीर हलके राहते. पुढे येते उपवासाची संकल्पना. उपवास म्हणजे भुकेले राहणे नव्हे तर पचनसंस्थेला विश्रांती देणे. आठवड्यातून एकदा हलके अन्न किंवा फक्त द्रव आहार घेतल्यास शरीरातील साचलेले विकार बाहेर पडू लागतात. पुढे येते झोपेचे महत्त्व. 60 वर्षानंतर अपुरी झोप म्हणजे रोगांची सुरुवात. रात्री उशिरा झोपणे, दिवसा जास्त झोपणे यामुळे शरीराची घडी विस्कटते. सूर्यास्तानंतर काही वेळात झोपेची तयारी केल्यास शरीर स्वतःची दुरुस्ती करत राहते. पुढे येते हालचालींचे महत्त्व. जड व्यायाम न करता हलकी चाल, सौम्य हालचाल आणि श्वसनावर लक्ष दिल्यास सांधे लवचिक राहतात. रक्तप्रवाह सुधारतो आणि मन शांत राहते. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची स्थिती. सतत चिंता, राग, भीती आणि दुःख या भावना शरीराला आतून पोखरतात. 60 वर्षानंतर मन शांत ठेवणे हे औषधाइतकेच प्रभावी ठरते. रोज काही वेळ शांत बसणे, सकारात्मक विचार करणे आणि कृतज्ञतेची भावना ठेवणे यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात. पुढे येतो अन्नाचा संयोग. अनेक लोक दूध आणि मीठ एकत्र घेतात, फळे आणि जेवण एकत्र खातात. त्यामुळे पचन बिघडते. योग्य अन्न योग्य वेळी आणि योग्य संयोजनात घेतल्यास शरीरावरचा ताण कमी होतो. पुढे येतो साखरेचा विषय. पूर्णपणे गोड बंद करणे गरजेचे नाही, पण नैसर्गिक गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात घेतल्यास ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. पुढे येते नियमितता. आज एक नियम पाळणे आणि उद्या सोडणे यामुळे शरीर गोंधळते. 60 वर्षानंतर शरीराला शिस्त आणि सातत्य हवे असते. रोजच्या वेळा, जेवण, झोप आणि हालचाल यामध्ये स्थिरता ठेवली तर शरीर स्वतःला सुरक्षित समजते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. पुढील अत्यंत दुर्लक्षित पण निर्णायक घटक म्हणजे कृतज्ञता आणि समाधान. सतत तक्रार करणारे लोक जास्त आजारी राहतात हे अनेक अभ्यासांनी दाखवून दिले आहे. समाधान आणि आनंदी वृत्ती शरीराला आतून बळ देतात. या सर्व गोष्टी एकत्र केल्यास 60व्या वर्षानंतरही शरीर हलके, मन प्रसन्न आणि जीवन ऊर्जेने भरलेले राहू शकते. औषधांवर अवलंबून न राहता अन्न आणि सवयी यांच्या जोरावर रोगमुक्त आयुष्य जगणे शक्य आहे. भाग 3 चा अंतिम निष्कर्ष असा की योग्य अन्न, योग्य सवयी, योग्य वेळा आणि शांत मन या 4 स्तंभांवर उभे असलेले जीवन 60व्या वर्षानंतरही पूर्णपणे रोगमुक्त आणि आनंदी राहू शकते. हे गुपित बहुतेक लोकांना माहीत नसते, पण जे समजून घेतात ते खरोखरच तरुणपण पुन्हा अनुभवतात. धन्यवाद.